Good morning, all of you, 8th standard. Today we discuss our next discussion in our topic name is cell and cell organelles. म्हणजे आपल्या पाठाचं नाव आहे पेशी आणि पेशीचे अंगके. ओके, इन दिस वी डिस्कस सेल वॉल अँड सेल मेम्ब्रेन. वी डिस्कस इन प्रीवियस टू लेक्चर. सेल वॉल म्हणजे पेशीची भिंत किंवा पेशीचा पडदा कसा असतो हे मागच्या दोन लेक्चर मध्ये आपण पाहिलेलं आहे. ओके, सो टुवर्ड्स डिस्कशन अबाउट सेल म्हणजे पेशीच्या बद्दल आपण दुसरं डिस्कशन बघणार आहोत. ऍक्टिव्हिटी दॅट कंझ्युम सेल्युलर एनर्जी. म्हणजे सेल्युलर एनर्जी म्हणजे काय? पेशी स्तरावरील ऊर्जा. पेशी स्तरावरील ऊर्जा कंझ्युम केली. कंझ्युम म्हणजे घेतली, म्हणजे पेशी स्तरावरील ऊर्जा घेतली. कंझ्युम म्हणजे घेणे. पेशी स्तरावरील जे एनर्जी त्याने जर कंझ्युम केली एखाद्या पेशीनं जर सेल्युलर एनर्जी म्हणजे ऊर्जा कंझ्युम केली घेतली तर काय होतं बघा. फर्स्ट इज एंडोसायटोसिस. म्हणजे सेल्युलर एनर्जी त्यांना कशी मिळते? त्या सेलला सेल्युलर एनर्जी म्हणजे त्या सेलला आपल्याला जसं फूड पासून एनर्जी मिळते तसे या सेलला काय घेतल्यावर काय केल्यावर एनर्जी मिळते, काय कंझ्युम केल्यावर, काय खाल्ल्यावर मिळते बघा. टू गल्प फूड. गल्प म्हणजे काय? अन्न गिळणे. गल्प म्हणजे गिळणे, अन्न गिळणे. ओके, टू गल्प फूड अदर सबस्टन्स फ्रॉम द आउटर एन्व्हायरमेंट. म्हणजे या सेल्युलर एनर्जी यांना कुठे मिळते? सेलना. टू गल्प फूड म्हणजे अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे अदर सबस्टन्स फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट किंवा पेशीच्या बाहेर जे सबस्टन्स आहेत, पदार्थ आहेत त्यांना खाल्ल्यामुळे. फूड म्हणजे अन्न खाल्ल्यामुळे किंवा पेशीच्या बाहेर सराउंडिंग मध्ये ज्या पदार्थ आहेत ते खाल्ल्यामुळे यांना सेल्युलर एनर्जी मिळते. त्याला काय म्हणतात? एंडोसायटोसिस. इज नोन ॲज एंडोसायटोसिस. इज व्हॉट इज मीन बाय एक्झोसायटोसिस, एक्झोटोसायसिस, एंडोसायटोसिस. एक्झोटोसायसिस म्हणजे काय होतं बघा. एक्झर्ट वेस्ट मटेरियल फ्रॉम आउट ऑफ द सेल. एक्झर्ट वेस्ट मटेरियल. वेस्ट मटेरियल म्हणजे काय? एक्झर्ट म्हणजे बाहेर टाकणे. वेस्ट म्हणजे टाकाऊ पदार्थ. मटेरियल म्हणजे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे. म्हणजे एंडोसायटोसिस मध्ये काय केलं जातं? गल्प फूड म्हणजे अन्न खाल्लं जातं किंवा अदर सबस्टन्स म्हणजे बाहेरचे जे सबस्टन्स आहेत पदार्थ ते खाल्ले जातात. बट इन एक्झोसायटोसिस मध्ये काय होतं? एक्झर्ट वेस्ट मटेरियल म्हणजे जे टाकाऊ पदार्थ ते सेल बाहेर पेशीच्या बाहेर टाकले जातात. ओके, आणि यामुळे या सेलला काय म्हणते? सेल्युलर एनर्जी मिळते म्हणजे पेशीची ऊर्जा मिळते. प्रोसेस दॅट डू नॉट कंझ्युम सेल्युलर एनर्जी. मग जे सेल्युलर एनर्जी घेत नाही किंवा त्यांच्यामध्ये सेल्युलर एनर्जी तयार होत नाही त्यांच्यामध्ये काय होतं बघा. फर्स्ट इज व्हॉट? डिफ्युजन. मग डिफ्युजन म्हणजे काय? सेल मध्ये काय होतं बघा. एंट्री और एक्झिट ऑफ स्मॉल मॉलिक्यूल लाइक O2 अँड CO2. डिफ्युजन म्हणजे बाहेर टाकणं किंवा आत घेणं. म्हणजे एंट्री म्हणजे आत येणं म्हणजे ऑक्सिजन आत येणं, O2 ची एंट्री होणे सेल मध्ये त्याला डिफ्युजन म्हणतात. किंवा CO2 चं एक्झिस्ट होणे म्हणजे कार्बन डायऑक्साइड बाहेर पडणे त्याला काय म्हणतात? डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे काय? एंट्री और एक्झिस्ट ऑफ स्मॉल मॉलिक्यूल. MEOL म्हणजे मॉलिक्यूल म्हणजे रेणू बारका. एंट्री कोणाची होते? O2 ची. एक्झिट कोणाची होते? कार्बन डायऑक्साइड. ओके, आता ऑस्मोसिस. So what is meant by osmosis? Traveling of water more part water to less part water. म्हणजे सेल मध्ये जिथे जास्त पाणी आहे तिथून वॉटरचं कुठे ट्रॅव्हल होतं? कमी पाणी जिथे आहे तिथे ट्रॅव्हलिंग होतं. म्हणजे ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर मोर पार्ट ऑफ वॉटर टू लोअर पार्ट ऑफ वॉटर. म्हणजे जिथे जास्त पाणी आहे तिथनं पाणी निघून कमी पाणी जिथे आहे तिथे जातं त्याला काय म्हणतात? ऑस्मोसिस. थ्रू सिलेक्टिव्ह परमेबल मेम्ब्रेन. म्हणजे सिलेक्टिव्ह म्हणजे विशिष्ट अशा निवडलेल्या पडद्यामध्ये. मेम्ब्रेन म्हणजे पडदा, विशिष्ट पडदा. त्या पडद्यातून काय होते? ऑस्मोसिस. ऑस्मोसिस म्हणजे ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर म्हणजे जास्त पाणी जिथे आहे तिथनं कमी पाणी जिथे सेलमध्ये तिथं पोहोचवलं जातं. थ्रू सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन. सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन म्हणजे एक विशिष्ट असा पडदाचा वापर केला जातो त्याला काय म्हणतात? ऑस्मोसिस. ओके, इट इज फिजिकल प्रोसेस. म्हणजे दिस आर फिजिकल प्रोसेस. फिजिकल म्हणजे भौतिक प्रक्रिया आहे, भौतिक क्रिया आहे. ते सगळे फिजिकल प्रोसेस म्हणजे काय? भौतिक क्रिया आहे. म्हणजे फिजिकली हे होत असतं सगळं आतल्या आत. ओके, सो दिस इज अ सेल. दिस इज आवर
cell. Okay, this point, this point, this is all our membrane. This is all our, this is a plasma membrane. This is a plasma membrane. This is what plasma membrane. Okay, this rounded part is called protein. This is rounded part is called protein. You already know this rounded part is called protein. Okay, this chain bonded with protein, म्हणजे या प्रोटीनला लागून जी चेन आहे त्याला काय म्हणतात, कार्बोहायड्रेट्स. त्याला काय म्हणतात, कार्बोहायड्रेट्स. जी चेन आहे त्याला काय म्हणतात, कार्बोहायड्रेट्स. ओके, and this line is called lipids layer. These two layer are what, lipids layer. These two layer are what, lipids layer. Okay, means what, this is protein, this is the plasma membrane. These two layer is called lipid layer. Lipid layer म्हणजे फॅट असतात, त्याच्यामध्ये काय असतात, फॅट, जे फॅट वाढवतात सेलचा, म्हणजे ग्रोथ होते. These chain are called carbohydrate chain. Okay, this is a diffusion in plant. This is a diffusion in plant. Diffusion म्हणजे काय, सॉरी, osmosis in plant. This is a osmosis in plant. This is a osmosis. Osmosis मध्ये काय होतं, वॉटर काय होतं, कमी जास्त वॉटर लेवल पासून कमी मोर लेवल लेस लेवल पार्टिकल जातात. म्हणजे इथनं सेल मधनं वॉटर निघालेलं आहे, मग पुढे जाणार लेस लेवल पार्ट ऑफ वॉटर कडे जाणार आहे सेल. जसं इथं जात आहे, इथं वॉटर इथनं निघालं म्हणजे इथं मोर पार्ट ऑफ वॉटर आहे, पुढे जाऊन लेस पार्ट ऑफ वॉटर म्हणजे तिथं जाऊन पाणी मिळणार आहे पुढे जाऊन. तिथं पण तसं झालेलं. दिस इज अ मोर पार्ट ऑफ वॉटर, दिस इज अ लेस पार्ट ऑफ वॉटर, दिस इज अ लेस पार्ट, दिस इज अ मोर पार्ट, दिस ब्लँक इज लेस पार्ट. त्याच्यामध्ये हे पाणी तिथं जाऊन ऍड होणार आहे. ओके, व्हॉक्युले म्हणजे याचं केंद्रक आहे. केंद्रक म्हणजे सेंटर असतं. ओके, दिस इज द टुडे डिस्कशन पॉइंट. I have uploaded this video in Gurukul app, so you will watch it carefully. Today we discuss endocytosis, exocytosis, diffusion, osmosis, and diagram of cell and diagram of osmosis in plant. I have uploaded this video in Gurukul app, so you will watch it carefully. If any doubts, you do not understand this sentence, you do not understand if any point, you do not understand difficult word, you ask me suddenly in chat box. Okay, thank you.